खोपोली सोमजायवाडील मटण विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी आमदार थोरवे यांना साकडे। खोपोली प्रतिनिधी। खोपोली शहरातील सोमजायवाडी येथील पारंपरिक व्यावसायिक मटण विक्री करणारे व्यवसाय स्थानिक तक्रारीनंतर बंद करण्यात आल्याने उपासमारीची वेळ आलेल्या मटण विक्री व्यावसायिकांनी सदर व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे घातले असून यांच्याकडे अर्ज विनंती केली आहे। खोपोली नगर परिषद हद्दीतील सोमजायवाडी येथे अनेक वर्षांपासून मटण विक्री व्यवसाय आहेत, परंतु काही महिन्यांपूर्वी स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्थेच्या वतीने सदर व्यवसाय बंद करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात आल्यानंतर शासनाने खोनपा प्रशासनाने त्वरित सदर व्यवसाय बंद केले। या व्यवसायावरच संबंधितांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असताना शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या रोजीरोटीचा विचार न करताच सदर व्यवसाय बंद केल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। सदर व्यावसायिकांनी खोपोली नगर परिषदेचे उंबरठे वारंवार झिजवले, परंतु सदर व्यवसाय सुरू करण्यात न आल्यानंतर या व्यावसायिकांनी ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदना मोरे यांच्याकडे कैफियत मांडली। यानंतर ताराराणी ब्रिगेडच्या वतीने खोपोली नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सदर व्यवसाय सुरू करण्याची मागणी करण्यात आली, परंतु अद्याप खोनपाकडून व्यवसाय सुरू करण्याबाबत हिरवा कंदील मिळत नसल्याने या व्यावसायिकांनी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनाच हे व्यवसाय सुरू करण्याबाबत साकडे घातले असून ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदना मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे, परंतु खोपोलीत याच लाडक्या बहिणींच्या व्यवसायावर गदा आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। हा अन्याय असून सदर व्यावसायिक सर्व नियम पाळून सदर व्यवसाय सुरू करण्यास तयार असून आमदार थोरवे यांनी स्वतः लक्ष देऊन या लाडक्या बहिणींचे व्यवसाय सुरू करून द्यावेत, अशी मागणी केली आहे। खोपोली नगर परिषदेत या विषयावर उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्या दालनात वरील विषयावर वादळी चर्चा करण्यात आल्यानंतर सर्व व्यावसायिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे घातल्याने आता हे व्यवसाय सुरू करण्यासाठी आमदार काय प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पालिकेने दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था या सर्व गोष्टींचं पालन करून आम्ही तुम्हाला निर्णय कळवू, निर्णय दिलेला नाहीये, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु आज गेले कित्येक महिने ही लोक दुकान व्यवसाय बंद असल्यामुळे आज त्यांच्या समाज व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे। आज त्यांच्या ज्या शालेय फी भरायचे आहेत, आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज बेरोजगारीकडे आज आपल्याला अनेक लोकांना मुलं शिक्षित असून सुद्धा नोकऱ्या नाही मिळत आहेत, त्यामुळे पूर्वापार जो धंदा आहे ती मुलं चालू ठेवत आहेत। परंतु ह्या सगळ्या अचानक त्यांच्यावर हा जो अन्याय झालेला आहे त्यामुळे आज त्यांच्यावर खूप मोठी उपासमारीची देखील वेळ आलेली आहे आणि स्वतःच्या मालकीच्या गाळ्यामध्ये आज ते त्यांचं दुकान बंद करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे। या देशामध्ये अगदी फळ विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल, फेरीवाला असेल तर त्यांनाही न्याय मिळावा म्हणून आम्ही सतत त्यांच्या सोबत असतो। तर आज गेले कित्येक महिने ज्यांचं दुकानच बंद आहे, ज्यांची चूल पूर्णपणे बंद आहे, तर अशा लोकांची चूल परत पेटवण्यासाठी आणि त्यांच्या घरातील सगळ्यांना परत त्यांची कुटुंब व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून हे दुकानवाले रविवारपासून दुकान चालू करतायत आणि ते चालू ठेवतील आणि त्यामुळे नगरपालिका हद्दीमध्ये आज जेवढी दुकानं आज चालू आहेत त्यांच्याबरोबर यांची दुकानं चालू राहणार आहेत आणि नगरपालिकेने या सर्व नियमांचं पालन करून खरोखर एक चांगला न्याय द्यावा आणि सगळ्यांची दुकानं बंद करावी, अन्यथा सगळ्यांसाठी एक नियम आणि अटींचं त्यांनी पालन करावं। आणि या ठिकाणी ज्या तक्रारी येत आहेत या एक तक्रारीचं उत्तर देण्यासाठी इथे अनेक परत 100 प्रत्युत्तरं तयार आहेत। तर ह्या सगळा वाद लवकरात लवकर मिटावा, कारण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्हाला हा वाद मान्य नाहीये आणि ही लढाई आहे न्याय आणि अन्यायाची लढाई आहे आणि आरोग्य आणि स्वच्छता यांचं नियमांचं पालन करूनच ही दुकानं सगळी पूर्ववत हे लोक परत उघडतायत आणि येत्या रविवारपासून ही दुकानं निश्चित चालू राहणार आहेत। भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचे आणि व्यवसाय करण्याचे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत। आपल्या कुटुंब व्यवस्थेसाठी प्रत्येक जण वेगवेगळी दुकानं टाकत आहेत। आज सोमजाईवाडीमध्ये गेले अनेक 20-25 वर्ष वडिलोपार्जित असा त्यांचा जो खाटीक व्यवसाय आहे, हा खाटीक व्यवसाय तिथल्या स्थानिक लोकांच्या गरजेसाठीच त्यांनी टाकलेला आहे आणि आजपर्यंत कोणी हरकत घेतली नव्हती। परंतु काही गेले महिन्यांपासून अचानकपणे
एक अन्याय व्हावा अशा पद्धतीने त्यांच्यावर जी हरकत घेतलेली आहे काही लोकांनी, आणि त्या हरकती मागचा जर उद्देश आज त्यांचा जर खरोखरच सामाजिक व्यवस्था, आरोग्य आणि स्वच्छता असेल तर निश्चितपणे आम्ही त्या सगळ्या अटींचं पालन करून ते दुकान आम्ही परत पूर्ववत चालू करणारच आहोत. कारण नगरपालिका ही एखादी विक्री करायला जर आम्हाला परवानगी देत नसेल दुकानदारांना, तर ते बंद करण्याचा अधिकार सुद्धा नगरपालिकेला कदाचित नसावा. आज महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशासाठी राबवलेली आहे की या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जाती धर्मातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झाल्या पाहिजेत. आणि आज आपण या महिलांची शोकांतिका इथे ऐकतोय. या सुद्धा माझी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेतलाच सहभाग आहे, सर्व सदस्य आहेत. त्यामुळे मी येथील माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देतोय आणि ते निवेदन देणार आहेत या इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे. निश्चितपणे महेंद्रशेठ थोरवे या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन यांचं दुकान पूर्ववत चालू करण्याविषयीचे आदेश आपण नगरपालिकेच्या सीओना द्यावेत, ही आमची आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. याची काळजी घेऊ. इथं कुठल्या प्रकारे मटण गल्ली होऊ देणार नाही, कुठली दुर्गंधी होणार नाही. आणि ज्या लोकांनी आमच्या विरोधात जे काय केलंय त्यांना पण आम्ही पुन्हा सहकार्य करू. तर त्यांच्याकडे आमचं कुठलंही तक्रार राहणार नाही याची पूर्वपणे आम्ही काळजी घेऊ. परंतु जर आम्ही दुकान चालू करणार, अनेक लोकांचं हे म्हणणं आहे की तिथं दुर्गंधी होते, त्याच्यामुळे आजार पसरवला जातो, आम्ही आजारी पडतो. ह्याच्या पुढे आम्ही पूर्ण काळजी घेणार. आम्ही स्वच्छता ठेवणार, पूर्ण काचा वगैरे लावून आम्ही दुर्गंधी होऊन देणार नाही. आणि ह्याच्या पुढे जर ते बोलतायत की तिथं गल्ली होणार, मच्छी मार्केट होणार किंवा हे होणार, तर आम्ही ते काळजी घेऊ की ह्याच्या पुढे आणखी दुकानं वाढता कामा नये. पण आमचे मालकीचे असल्यामुळं आमच्यावर 8 महिन्यापासून हा अन्याय आहे. आम्ही आजपर्यंत नगर परिषदेचा विरोध केला नाहीये. नगरपालिका जे आम्हाला गाईडलाईन्स देते त्या गाईडलाईन्सचं आम्ही पालन करतोय. पण आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आज आमच्या घरचं चालवणं अवघड झालंय. आमच्या आई वडिलांचे औषध आहे, आमच्या बोरांचे फी आहे, पण आम्हाला ते चालवणं तर आता हे झालंय. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळं आम्हाला सहकार्य करावी ही सगळ्यांना आम्ही विनंती करतोय. म्हणून आम्ही तिथं दुकान टाकलं. तर आमची एवढीच म्हणणं आहे की तिथं आम्ही दुकानं कुणी टाकली तर आम्ही टाकून देणार नाही. आणि आम्ही स्वच्छता ठेवणार, सगळं ठेवणार. काचा विचा लावून आम्ही दुकानं चालू करणार, एवढं आमचं म्हणणं आहे.